ठाणे शहर पुन्हा एकदा एका हादरवून सोडणाऱ्या आत्महत्येच्या घटनेनं सुन्न झालंय. पण यावेळी प्रकरण फक्त आर्थिक नैराश्यपुरतं मर्यादित नाही, तर या आत्महत्येचे धागेदोरे थेट पुण्यातील बड्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचले आहेत. गुलटेकडी या परिसरातील कंत्राटदार आणि विकासक खलील शेख यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पण धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ आणि सुसाईड नोट मागे ठेवली असून यात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह अनेक बड्या नावांचा उल्लेख केलाय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पोलिसांच्या एफआयआर मध्ये नक्की काय म्हटलंय, सविस्तर पाहूया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. दिनांक 15 जुलै रोजी गुलटेकडी इथल्या डाएट प्लॉट आशियाना रोशन बी बिल्डिंग मध्ये राहणारे 65 वर्षीय कंत्राटदार खलील रज्जुला शेख यांनी आपल्या राहत्या घरी सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी खलील शेख यांच्या पत्नी सुलताना खलील शेख यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 108 अर्थातच आत्महत्येला प्रवृत्त करण्यानुसार 316(2), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या एफआयआर मध्ये तब्बल 11हून अधिक लोकांची नावं आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत, ज्यामध्ये प्रमुख नाव म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे आणि त्यांच्या पत्नी, विशाल केदारी, सुनील अय्यर आणि त्यांचा मुलगा रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेठिया, हमीद भाई शेख आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे. आता प्रश्न पडतो की एक 65 वर्षांचा व्यावसायिक अशा राजकीय नेत्यांच्या विरोधात टोकाचं पाऊल का उचलतो? या वादाचं मूळ आहे मध्य पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरातील एक बांधकाम प्रकल्प. इथं इमारतीचं काम करण्याची उत्कर्ष असोसिएट नावाची फर्म उभारण्यात आली होती. यात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, बाळा शेडगे, हमीद शेख यांचा मुलगा रघु गौडा आणि स्वतः खलील शेख हे व्यावसायिक भागीदार होते. या प्रकल्पासाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्यात आलं होतं. मात्र संबंधित जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा पुढे आला आणि या कामाला स्थगिती मिळाली. प्रकरण कोर्टात गेल्यानं बांधकाम पूर्णपणे रखडलं आणि इकडे खलील शेख यांच्यावर कर्जाचा आणि व्याजाचा डोंगर उभा राहिला. आत्महत्या करण्यापूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि सुसाईड नोटही लिहिली आहे. यात त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेत. त्यात उत्कर्ष कंपनीकडून शेख यांना एका मंजूर बिलाचे 20 लाख आणि इतर 2 बिलांचे 30 लाख असे एकूण 50 लाख रुपये येणे बाकी होतं. या अडकलेल्या 50 लाखांवर खलील शेख स्वतः गेल्या 3 वर्षांपासून तब्बल 4% दरानं व्याज भरत होते, ज्यामुळे ते प्रचंड आर्थिक गर्तेत सापडले होते. आणि पैसे मागितले असता बाळा शेडगे यांनी गुंडागिरीची भाषा वापरत खलील यांचे सेटिंग्सचे साहित्य जबरदस्तीने ठेवून घेतलं आणि पुण्यात जगणं कठीण करण्याची धमकी दिली, असा थेट आरोप एफआयआर मध्ये करण्यात आलाय. तर रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आर्थिक अडचणींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं शेख यांनी म्हटलंय. माझ्या पश्चात कुटुंबाला काही त्रास झाल्यास त्याला बाळा शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असतील, असं खलील यांनी स्पष्ट सांगितलंय. या गंभीर आरोपानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. धंगेकर म्हणाले की खलील शेख यांचा मृत्यू वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यानं झालाय. हे दुर्दैवी आहे. संबंधित जागेचा आणि वक्फ बोर्डाचा आता कोणताही कायदेशीर संबंध उरलेला नाही. जेव्हा या प्रकल्पाला काम थांबवण्यासाठी नोटीस आली होती, तेव्हाच मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला होता की अशा चुकीच्या कारवायांमुळे अनेक व्यावसायिक नैराश्यातून आत्महत्या करतील. अचानक काम रखडल्यामुळेच हा प्रकल्प कोलमडला आणि सर्वांचंच मोठं नुकसान झालं. रवींद्र धंगेकर यांनी प्रशासनावर खापर फोडलं असलं तरी एका कंत्राटदाराला जीव का गमवावा लागला? भागीदारांमधील आर्थिक वाद आणि धमक्यांच्या आरोपांवर आता पोलीस काय कारवाई करणार? स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिंह सिसोदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एफआयआर मध्ये थेट राजकीय नेत्यांची नावं असल्यानं पोलीस या प्रकरणात कुणाला अटक करणार याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका.